बिग बॉस मराठी सीझन 6 एविक्शन कोणाचं झालेलं आहे तेच सांगायसाठी मी इथं आलेलो आहो. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल प्लीज सबस्क्राईब करा आणि बॅकग्राऊंड नॉईसला इग्नोर करा. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं एक तर प्राजक्ता शुक्रे किंवा संकेत या दोघांपैकी एकाचं एविक्शन होणार. मी डायरेक्ट संकेत यांचं नाव घेतलं होतं, जे की संकेतचं एविक्शन होणार पण होतं. पण कालच्या एपिसोडच्या एंडिंगमध्ये आपण बघितलं की संकेत हे बिग बॉसच्या घरचे कॅप्टन बनले. ठीक आहे, आता हे आपल्याला माहीत आहे की बिग बॉसच्या हिस्ट्रीमध्ये आजपर्यंत बिग बॉसच्या घरचा कॅप्टन कधीच एविक्ट नाही झाला, म्हणून डायरेक्ट एविक्शन झालं प्राजक्ता शुक्रे यांचं. आता बिग बॉसला हे समजलं की ऑडियन्सला हे समजलं आहे की प्राजक्ता यांचं एविक्शन होणार आणि संकेत सेव्ह होणार, म्हणून बिग बॉसने गेमला इंटरेस्टिंग बनवण्यासाठी दीपाली यांची डेंजर झोनमध्ये एंट्री केली. त्यानंतर दीपाली, प्राजक्ता आणि संकेत हे तिघं डेंजर झोनमध्ये गेले आणि दीपाली आणि संकेत सेव्ह झाले आणि प्राजक्ता यांचं डायरेक्ट एविक्शन झालं, जे की आपल्याला वाटत होतं पहिले. पण कालचे वोटिंग ट्रेंड्स बघितल्यावर मला असं वाटलं की दीपाली यांचं एविक्शन नाही होणार, प्राजक्ता यांचं एविक्शन नाही होणार आणि संकेत यांचं एविक्शन होणार. पण ते कॅप्टन बनले, त्यांचं नशीब किस्मत चांगली होती या वीकमध्ये, म्हणून ते सेव्ह झाले, नाहीतर त्यांचं एविक्शन होणारच होतं. कोणीही मला असं कमेंट करू नका म्हणू की तू चुकला. नाही, मी नाही चुकलो, त्याचं नशीब चांगलं होतं म्हणून ते वाचले, नाहीतर पुढच्या वीकमध्ये त्यांचाच नंबर आहे, बघून घे जा. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.